अकोल्यातील गोरेगाव खुर्द येथील आदिवासी विद्यार्थी वीरेंद्र सिंग सोळंके याला शासकीय वसतिगृह प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। प्रशासनाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याने शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे। अकोल्यातील गोरेगाव खुर्द येथील वीरेंद्र सिंग रतनसिंग सोळंके या 19 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा शिक्षणासाठीचा संघर्ष प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे। RLT महाविद्यालयात BSc तृतीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह क्रमांक 1 मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने तो संतापला आहे। घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून वडील शेतीवर उदरनिर्वाह करतात। दररोज गावाहून अकोल्यात कॉलेजला जाण्या येण्याचा खर्च आणि प्रवास दोन्ही अवघड ठरत आहेत। सकाळच्या वेळेत बस सेवेचा अभाव असल्याने वर्ग गहाड होत आहेत। शिक्षणावर परिणाम होत असल्याचं वीरेंद्र सिंगचं म्हणणं आहे। वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतरही प्रशासनाने तो नाकारल्याने मी गरीब असल्यामुळे मला प्रवेश नाकारण्यात आला असा गंभीर आरोप या विद्यार्थ्याने केला आहे। शिक्षणाचा उद्ध्वस्त होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्याने दिला आहे। 28 ऑक्टोबर पासून कॉलेज सुटल्यानंतर दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची घोषणा वीरेंद्र सिंग सोळंके यांनी केली आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलं असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे विद्यार्थी वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे। हे उपोषण माझं हॉस्टेलच्या ऍडमिशनसाठी आहे। माझ्या वार्डन सरांनी हॉस्टेलचं ऍडमिशन घेतलं नाही आहे। मागल्या 2 वर्षापासून मी हॉस्टेलला ऍडमिशन होती माझी, पण यावर्षी सरांनी ऍडमिशन दिली नाही। माझं RLT कॉलेजला असतो मी अकोल्याच्या, तिथं 2 वर्ष झाले। तिथं मग मला कॅरियर मिळालं, तर मी सरांना बोलतो की सर मला ऍडमिशन द्या, तर सर बोलले की मी ऍडमिशन नाही देऊ शकत। तर मी PO सरांना पण बोललो होतो, सर म्हणे आम्ही बोलतो, तर आम्ही त्यांना उपोषणासाठी बोललो। तर आम्ही आज उपोषणाला बसलो, आमरण उपोषण। तर आमची मागणी सर, माझी मागणी एवढीच आहे की बाबा मला हॉस्टेलला ऍडमिशन द्यावं। माझी जे अभ्यास पडत आहे, माझं जे सेमिस्टर गेलं सर, त्याची मला नुकसान भरपाई करून द्या, माझं अभ्यास झाला पाहिजे।